8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने नगर परिषदेमध्ये महिला सन्मान सप्ताह आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत खेड नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी, स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या महिला तसेच खेड पोलीस स्थानकात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण सभापती रसिका राकेश खेडेकर यांनी दिली. या उपक्रमाचा उद्देश समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हा आहे. नगर परिषदेतील स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या महिला शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, तर पोलीस विभागातील महिला कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना खेड नगर परिषदेचे गटनेते निकेतन पाटणे यांनी महिलांना मिळालेल्या 50% आरक्षणाबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की हे आरक्षण केवळ राजकीय आरक्षण नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी दिलेलं आरक्षण आहे. महिलांनी विविध क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध केली असून समाजाच्या प्रगतीत त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला खेडच्या प्रथम नागरिक माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, तौसिफ खोत, स्वप्नील सैतोडेकर, प्रेमल चिखले, राजेश बुटाला, यश खेडेकर, रसिका खेडेकर, नीता आमरे यांच्यासह खेड नगर परिषदेच्या सर्व नगरसेविका, नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महिला सन्मान सप्ताहाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खेड नगर परिषदेच्या महिला नगरसेवकांनी महिला दिनानिमित्त आपले परखड मत देखील व्यक्त केले. जाणून घेऊया काय म्हणाल्यात त्या. आज आपण पाहतो की महिलांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अत्याचार वाढत आहे. खरं पाहायला गेलं तर आपण शाहू फुले आणि शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये वाढणारी लोक आहोत किंवा आहोत आपण इथे राहणारे. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यांनी आजपर्यंत आपल्यासमोर स्त्री सन्मान हेच शिकवलेलं आहे आणि तसं असताना सुद्धा आपल्या इथे महिलांवरती अन्याय होतोय तो खरंच निंदनीय आहे. पण यात मला असंही सांगावं असं वाटतं की महिलांनी स्वतःनी सक्षम होणंही गरजेचं आहे त्याचबरोबर. कारण जोपर्यंत महिला सक्षम होत नाही तोपर्यंत हे असे अन्याय आपल्याला होतच राहणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा महिलांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कारण आपल्याकडे येणारी प्रत्येक गोष्ट आहे ती जेव्हा येते त्याला त्याच वेळेला आपण थांबवणं गरजेचं आहे. कित्येक वेळेला आपण कुटुंबामध्ये पाहतो, कुटुंबामध्ये पण अन्याय होत असतो. त्या गोष्टीसाठी जर ती महिला स्वतःहून समोर आली नाही तर तिच्यावर अन्याय होतच राहणार. समाजामध्ये सुद्धा वावरताना तोच विषय आहे. आपण STमध्ये जातो किंवा कुठल्याही प्रायव्हेट व्हेकलने जेव्हा प्रवास करत असतो तर ह्या गोष्टींसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये महिलांवरती अत्याचार होत असतो. तो अत्याचार गप्पपणे बसून न करता त्याच्यावरती लगेचच्या लगेच त्या महिलेने समोर येऊन विरोध करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला महिला विरोध करायला शिकेल त्यावेळेला अशा प्रकारचे अन्याय थांबतील असं मला वाटतं. सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि महिलांना आता आपण ज्या भारतात राहतो, आपल्या ज्या देशात राहतो तिथे आपल्या संविधानामध्ये महिलांना मूल अधिकार मिळालेले आहे आणि मुलींना मोफत शिक्षण दिलेलं आहे. तर माझ्या मते अधिकाधिक मुलींनी शिक्षण घ्यावं, सगळ्याच मुलींनी शिक्षण घ्यावं आणि सक्षम व्हावं आणि त्यांना आपले कायदे कानून काय आहे, मुलींच्या बाजूने महिलांच्या बाजूने त्यांना काय अधिकार आहे हे सगळं जर त्यांनी जाणून घेतलं ना कुणाची हिंमत नाही महिलांवर अत्याचार करायचं. कारण लहानपणापासनं ते शेवटपर्यंत महिलांना अत्याचार जो सोसावा लागतो त्याचं कारण हेच आहे की एकतर ते सुशिक्षित नसतात किंवा ते स्वतःच्या पायावर उभ्या नसतात आणि त्यांना आपले अधिकार काय आहेत, कायदे काय आहेत, महिलांच्या बाजूने काय कायदे आहेत हे त्यांना माहीत नसतं. जर मुली रस्त्यातनं जातात आणि मुली छेड जरी काढली त्यांची, छेडलं त्यांना तरी त्याच्यावर तो कायदा आहे आणि 6 महिने त्या माणसाला जेलमध्ये बसवू शकतो आपण. लग्न झाल्यानंतर जे हुंडा वगैरे मागितला जातो त्याच्यावर पण खूप कडक कायदे आहेत. जर महिलांनी आपल्या अधिकारांचा वापर केला तर कुठेही अत्याचार दिसणार नाही आणि त्याच्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे. म्हणून मुलींनी खूप
जास्त शिकावं आणि आपल्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी व्हावं असं मला वाटतं. पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की जन्मताच आईने फार आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे. तिचं संगोपनच असं केलं पाहिजे की तिला वाढत्या वयाबरोबर ही बुद्धी आली पाहिजे की आपल्या आयुष्यात कुठली वाईट गोष्ट होती आणि कुठली चांगली गोष्ट होती. कारण प्रत्येक मुलीचा जन्म होतो एका घरी, तिचं म्हातारपण जातं दुसऱ्या घरी, आणि ह्या मधल्या प्रवासामध्ये मेन तिचा जो टप्पा असतो तो म्हणजे लग्न. फक्त मुली तरुण असतात त्यांच्यावरतीच अन्याय होत नाही, तर लग्न झालेल्या महिलांवरती सुद्धा अतिशय सासरचे लोक असू दे किंवा इतर बाहेरचे लोक असू दे त्यांच्यावरती प्रचंड अन्याय होतो. मानसिक छळ असेल किंवा शारीरिक छळ असेल हाही त्यांच्यावरती फार असतो. त्यामुळे आपल्या मुलीला मी म्हणेन लग्नाची माहिती देण्यापेक्षा आपल्या आरोग्याविषयी, आपल्या शरीराविषयी अधिक तिला सक्षम केलं पाहिजे. कारण पुढे जर त्या जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांची आई त्यांच्यासोबत नसते, मात्र आईची शिकवण त्यांच्यासोबत कायम राहिली पाहिजे. कारण एखादी मुलगी नोकरीसाठी असेल किंवा इतर तिच्या कुठल्या व्यवसायासाठी असेल किंवा तिच्या करिअरसाठी असेल, ती घरापासून लांब राहते. मात्र जरी त्या घरापासून तिचं अंतर वाढलं तरी तिच्या ज्या दिलेले तिच्यावरती संस्कार आहेत किंवा आईने दिलेली तिची शिकवण आहे ती तिने कधीही पुसली न पाहिजे. कारण कुठेही असेल, एखादं प्रायव्हेट जागा असेल किंवा सार्वजनिक ठिकाण असेल, अन्याय करणारा हे बघत नाही की ही जागा प्रायव्हेट आहे किंवा ही जागा सार्वजनिक आहे. अन्याय करणारा कसाही करतो. त्यामुळे आपल्या मुलीला मी म्हणेन आरक्षण मिळण्यापेक्षा मुलींचं संरक्षण कसं होईल इकडे आपण फार लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी मी म्हणेन की स्त्रियांनी आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की एका स्त्रीने जर ठरवलं की हिला बरबाद करायचं तर ती करू शकते. मात्र त्या स्त्रीने ठरवलं की हिला ज्या आपण स्तरावर आहोत त्यासोबत आपण तिला नेलं पाहिजे, तर नक्की त्या दोघी एकमेकींचा हात धरून भविष्यात त्या यशस्वी होऊ शकतात. तर एकमेकींना उद्ध्वस्त करण्यापेक्षा एकमेकींना हात देऊन पुढं नेणं ही आपल्या सगळ्या महिलांची जबाबदारी आहे. सरकारकडून आपण आरक्षण मागण्यापेक्षा आपण एकमेकींच्या संरक्षणासाठी आपण उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. लहान मुलांपासून मुली असतील किंवा वयस्कर म्हाताऱ्या माणसांवर हे अत्याचार होतात, तर त्या काळात आम्हाला काळीजच नसेल असं मी एक सांगेन. पण त्यांना एवढी जन्मठेप झाली पाहिजे ना की त्यांना पुढे सुचलं, एकाला झाली ना तर त्यातून दुसऱ्याला जाणीव होईल की पुढे हे करताना त्यांचे हातपाय अक्षरशः त्यांना त्रास झाला पाहिजे. कारण की त्यांना जर ते छोटंसं जीव जर त्यांना जाणवत नसेल, एक महिला किंवा आपण म्हणतो की छोटं बाळ आहे ते सुद्धा त्याला 4 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं किंवा वयस्कर 60 वर्षाची 65 वर्षाची महिला जर त्याला ती समजत नसेल, कारण की त्याची आई बहिणी असेलच किंवा त्याची एखादी मुलगी, तो नराधम असेल, त्याची आई मुलगी बहीण हे पण आमच्यासारख्याच महिला किंवा मुली किंवा काय असतील तर त्याला ते काळी नसेल तर तो नराधमाला जन्मठेपी झालीच पाहिजे. बस.